खूप दिवसानंतर आमच्या मित्राला भेटण्यासाठी जायचं होतं. तसा तर तो लहानपणापासूनचा अमितचा मित्र आहे. पण आता तो माझाही मित्र आहे आणि जेव्हा आमचा हाच मित्र आम्हाला भेटायला यायचा ना, तेव्हा अमितला मटण आवडत नाहीये. म्हणून त्याच्यासाठी चिकन आणि आमच्या दोघांसाठी मटण बनवायचो. तसंही त्याला माझ्या हातचं मटण खूप आवडतं आणि यावेळी तो खास मटण खाण्यासाठी येणार होता. अचानक तो आम्हाला फोन करून म्हणतो, "आज माझ्या मम्मीच्या हातचं मटण खाऊयात. सो डायरेक्ट घरी या." अमितला मटण आवडत नाहीये म्हणून काकीने अमितसाठी स्पेशल चिकनही बनवलं होतं आणि काय सांगू, चिकन मटण एवढं टेस्टी झालं होतं ना, मला तर डायरेक्ट गावच्या जेवणाची आठवण झाली. कारण काकींच्या हाताला सेम माझ्या मम्मीच्या हातची चव होती. मन भरून जेवल्यानंतर हळदी-कुंकू झालं आणि हो, काकींनी मला खूप छान साडीही घेतली. या सगळ्यांमध्ये तर टाईमचा अंदाजच लागला नाहीये. आम्ही रात्री 8 वाजता त्यांच्या घरी गेलो होतो. ते रात्री 2 वाजता घरी आलोय. हां, मात्र निघताना थोडंसं वाईट वाटत होतं, कारण जेवढा वेळ आम्ही तिथे होतो ना, तेव्हा फक्त हसतच होतो. देन एवढ्या रात्री आम्हाला आईस्क्रीम खायचं होतं, तेही अशा पावसामध्ये. मी तर नेहमी म्हणते, माझ्या आणि आमितच्या आयुष्यामध्ये खूप कमी लोकं आहेत, पण जी आहेत ती एकदम भारी आहेत आणि त्याचपैकी आमचा हा मित्र आणि त्याची फॅमिली. यार, मित्र-मित्रांचं काय भारी बॉन्डिंग असतं ना, तुम्हाला या दोघांवरून समजलंच असेल. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. सो स्टे हॅपी, स्टे पॉझिटिव्ह अँड सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.